वर्ष पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांसाठी खुशखबर आहे। आता केंद्र सरकारनं 70 वर्ष पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांना आता 5 लाख रुपयांचं मोफत विमा कवच देण्याचा निर्णय घेतलेला आहे। याला कोणत्याही उत्पन्नाची अट नाही। या निर्णयाचा फायदा 6 कोटी लोकांना मिळणार आहे। त्यातही जर तुमचा कुठलाही इतर 5 लाखाचा विमा असेल तर दोन्ही विमा मिळून 10 लाख रुपये पर्यंतचा विमा 70 वर्ष पूर्ण झालेल्यांना मिळू शकतो। नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय शंखनाद आवाज सत्याचा। या योजनेचा लाभ तुम्ही कसा घेऊ शकता, कोणती कागदपत्र लागणार ते आज आपण जाणून घेऊयात। कुटुंबातील किती लोकांना मिळणार विमा या संदर्भात कुटुंबातील गरजू जेवढे सदस्य असतील तेवढ्यांना हा विमा मिळवण्यासाठी ते पात्र ठरतील। एका कुटुंबात आता एकापेक्षा अधिक आयुष्यमान कार्ड देखील होऊ शकतात। योजनेचे लाभार्थी कोण असणार ते बघूयात। आयुष्यमान भारत या योजनेअंतर्गत देशातल्या सर्वच 70 वर्षावरील नागरिक असतील, तसंच निराधार नागरिक, आदिवासी, दलित तसंच दिव्यांग नागरिक आणि जे असंघटित क्षेत्रात काम करणारे मजूर असतील ते देखील यासाठी पात्र आहेत। ऑनलाईन pmj.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करून पात्र आहेत किंवा नाही हे देखील समजू शकतं। केंद्र सरकारच्या योजनेचा लाभार्थी सुद्धा लाभ घेऊ शकतात। या योजनेचा लाभ ज्येष्ठ नागरिक आधीपासून केंद्र सरकारची आरोग्य योजना घेत आहेत, जे माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना घेत आहेत आणि जे केंद्रीय सशस्त्र पोलीस दल तसंच इतर सार्वजनिक आरोग्य विम्याचा लाभ घेणारे नागरिक सुद्धा पात्र असतील। अर्ज कसा आणि कुठं करायचं ते बघूयात। यासाठी केंद्र सरकारच्या अधिकृत www.pmj.gov.in वेबसाईटवर भेट द्यावी। अधिकृत वेबसाईटच्या होम पेजवर आय एम एलिजिबल या ठिकाणी क्लिक करावं। त्यानंतर अर्जदाराच्या आधारशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकासाठी OTP मागवावा। वेबसाईटच्या स्क्रीनवर ऑप्शनमध्ये आपल्या मोबाईल क्रमांकावर आलेला OTP भरावा। स्क्रीनवर आपण ज्या राज्यामध्ये राहतो ते राज्य निवडावं। पुन्हा आपला 10 अंकी मोबाईल क्रमांक आणि रेशन कार्ड क्रमांक नमूद करावा। वेबसाईटच्या स्क्रीनवर पात्रतेची माहिती झळकेल। या ठिकाणी कार्ड बनवण्यासाठी संपर्क साधावा। या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने सुरू केलेला टोल फ्री क्रमांक 145555 यावर देखील आपली पात्र अपात्र माहिती मिळवू शकता किंवा कॉमन सेंटर सर्व्हिस अर्थात CSC सेंटरवर देखील अधिकृत कागदपत्र देऊन अर्ज करता येईल। सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणती कागदपत्र लागणार। या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अधिकृत आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, रेशन कार्ड आणि आधारशी जोडलेला ऍक्टिव्ह मोबाईल क्रमांक आवश्यक आहे। त्यासाठी कोणत्याही उत्पन्नाच्या मर्यादेची अट नाही। पात्रधारकांनी नक्की अर्ज करा। पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह। तोवर नमस्कार।